नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं आज सकाळी 9 वाजल्यापासून किसान मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबवू अशी भूमिका किसान सभेनं घेतलेली आहे. अनेक मुद्दे या ठिकाणी विशेष करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे हे पुन्हा या ठिकाणी चर्चा झालेले आहेत आणि या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये चर्चेमध्ये जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, ज्या कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला त्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी द्याव्यात अशी मागणी मान्य गावित साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि उद्या सकाळी आम्ही ते त्यांना लिखित स्वरूपामध्ये देणार आहोत. मला वाटतं यावर आता मार्ग निघेल. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी अडवलं. 4-5 ठिकाणी कसारा घाटात अडवलं, जव्हारमध्ये अडवलं, डहाणूमध्ये अडवलं. खरं म्हणजे हे करण्याची अजिबात गरज नव्हती आणि जे काही वातावरण आहे चर्चेचं, हे अशी दडपशाही करणं हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. डॉक्टर अजित नवले यांच्यावर जी केस वगैरे केली आणि त्यांना अटक करण्याची जी सगळी तयारी केली याचासुद्धा आम्ही निषेध केलेला आहे आणि म्हणून या पद्धतीने मला वाटतं की हा लाँग मार्च निघेल 9 वाजता आणि मग आपण पुढे त्यांचं जर प्रपोजल आलं त्याबद्दल आपण विचार करू. एकीकडे किसान नेत्यांची मंत्र्यांसोबत बैठक सुरू होती, तर दुसरीकडे नाशिकच्या मुंबई नाका भागातील महामार्ग मैदानावर शेतकऱ्यांना रात्र घालवावी लागली आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. किसान सभेचा मोर्चा मुंबईला निघण्यासाठी म्हणून मुंबई नाकाला याच मैदानावर आला. महामार्ग मैदानाच्या मैदानावर बघा की या सगळ्यांची रात्र कशी आहे. वेगवेगळ्या आदिवासी पाड्यातनं आलेले आदिवासी, लोकसंगीत, तालवाद्य आणि याच्या आधारावर असलेला त्यांचा एक जमगट आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी मजा आपल्याला सगळ्यांना दिसते. रात्रभर जागरण करून अशा प्रकारे हे निघतायत. हा आहे डोंगरदऱ्यातला आदिवासी, हा आहे डोंगरदऱ्यातला कष्टकरी शेतकरी आणि हा शेतकरी खऱ्या अर्थानं काम करतो, शेतात अन्नधान्य पिकवतो आणि आपल्या अनेक मागण्यांसाठी, प्रलंबित मागण्यांसाठी हे आजही रस्त्यावर निघतायत. आपण बघतोय की रस्त्यावर पडलेला एक छोटा पत्रा, त्या पत्राला सुद्धा कशा प्रकारे तालवाद्याचं रूप त्यांनी दिलंय. हातात घेतलेली काठी आणि त्याच्यावर धरलेला टाल, हीच आहे यांची खरी ताकद आणि याच ताकदीमुळे हे सगळेजण रात्रभर या ठिकाणी असे जंगटमध्ये सगळे जमलेले आहेत, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आहेत. अनेक आदिवासी ते या भागात झोपलेत. आपण बघतोय की अनेक वाहनं या ठिकाणी आलेले आहेत आणि या वाहनांवर सुद्धा आदिवासी सगळे हे शेतकरी हे सगळे बसले आहेत. या ठिकाणी बघतोय अनेक महिलांची लक्षणीय संख्या सुद्धा या ठिकाणी दिसते आणि लक्षणीय संख्या 15 दिवसांचं बिऱ्हाड पूर्णपणे घेऊन निघालेले आहेत आणि हे सगळे आता या महामार्ग मैदानावर हजारोच्या संख्येनं या महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यातनं आलेले सगळे शेतकरी हे सगळे झोपलेत. आपला संसार, आपलं बिऱ्हाड रस्त्यावर घेऊन हे सगळे आदिवासी या मोर्चासाठी गोळा झाले. आज पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर या किसान सभेच्या सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाची चर्चा झाली, सविस्तर चर्चा झाली. तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या सगळ्यांच्या मनात तेच आहे की कुठेतरी एक तोडगा निघावा आणि हा तोडगा निघाल्यानंतर हे सगळेजण आपल्या घरी सुद्धा जातील. पण रात्र यांची ही वेगळीच असते. समूह गान, समूह भोजन आणि त्याचबरोबर तालवाद्यांचा एक वेगळा संगम. आदिवासी बोलीभाषेतला गावकरी ज्यावेळेस आम्ही आखो एकचे म्हणत तालवाद्याचा ठेका धरतो त्यावेळेस खरी एक वेगळीच रंगत असते. पण सगळ्यांचं लक्ष आहे की उद्या हा मोर्चा निघणार का, तोडगा निघणार का. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. ब्रेकनंतर बातमी आहे कोकणातल्या काजू उत्पादकांना सध्या बाजारभावाच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. परदेशातून काजूची आयात सहज शक्य असल्यानं स्थानिक काजू उत्पादकांचं आर्थिक नुकसान व्हायला लागलंय. हंगामामध्ये काजूच्या बीचा भाव प्रति किलो 80 ते 90 रुपयांपर्यंत पडलाय. बघूया एक रिपोर्ट. काजू शेती आणि काजूवर प्रक्रिया करणारा उद्योग हा कोकणातला एक मुख्य व्यवसाय आहे. पारंपरिक शेतीला काजू शेतीची जोड दिल्यानं हा व्यवसाय कोकणामध्ये चांगलाच बहरलाय. पण या व्यवसायाला सध्या परदेशातून कमी किमतीत आयात होणाऱ्या काजू सोबत स्पर्धा करावी लागतीये आणि त्यामुळे काजू बीचे भाव सध्या घसरू लागलेत. सध्या कोकणामध्ये चांगल्या काजू बीचा बाजारभाव प्रति किलो 100 ते 120 इतका आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 80 रुपयांनी कमी आहे. शेतकऱ्यांचा तोटा याच्यात होणार आहे, दर फार कमी मिळणार आहे त्यामुळं काजू बीला.
हा फार तोटा होतोय शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे. व्यापाऱ्यांचा फायदा काही होत नाही याच्यात. व्यापाऱ्याला शेवटी कसं आहे की काही दर झाला तरी जे मार्जिन आहे तेच मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यात व्यापाऱ्याचा पण फायदा कुठल्याही प्रकारचा नसतो. व्यापाऱ्याची 100 रुपये किलो बी झाली तरी 2 रुपये किलोलाच भेटणार, 170 रुपये झाली तरी 2 रुपयात मिळणार आहे. हापूसची शेती काही वर्षांपासून संकटात आहे. अशातच आता काजूची शेती देखील बाजारभाव घसरण्याच्या समस्येनं त्रस्त झाल्यानं कोकणातला बागायतदार आणि स्थानिक काजू उद्योजकही त्रस्त झालाय. 2013-14 आम्हाला सरासरी काजूचा रेट 500 ते 550 रुपये मिळत होता आणि तो आत्ता आमचा 700 ते 750 रुपये मिळतो. साधारण 1.5पटच काजू गराचा रेट वाढला. त्यामुळं आज काजू प्रक्रिया उद्योजक पूर्णपणे तोट्यात चालतात. काजू प्रक्रिया उद्योगामध्ये कोकणात किंवा आपल्या ह्या सर्व भाज्यात म्हटलं तर हा पूर्ण रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार ह्याच्यात उपलब्ध होतो, कारण हा मॅन्युअली चालणारा उद्योग आहे. त्यामुळे इथं कामगारांची आवश्यकता फार असते. इथल्या लोकांना रोजगार तो उपलब्ध करून देणार आहे. आज ह्या घडीला की 60-70% उद्योग बंद पडल्यामुळं त्या लोकांच्यावरती बेरोजगारीचं कुऱ्हाड कोसळते असं वाटतंय. गेल्या हंगामात काजूची आयात जास्त झाली होती. अशात सरकारी धोरणांमुळे यंदाही काजूची आयात सोपी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव घसरून शेतकऱ्यांचा तोटाच होतोय. त्यावर आता आयात शुल्क वाढवून सरकारनं स्थानिक बाजारात भाव वाढण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हापूसपेक्षा काजूला जास्त मागणी आहे आणि ही जी काजूची मागणी जरी बी सुकवलेली असली तरी बरेच महिने टिकू शकते. परंतु आपण जे आंबा लागवड करतो, आंबा लागवड तयार झाल्यानंतर 8 ते 10 दिवसात जर का त्याचे आपण व्यवस्थित हे केलं नाही, नियोजन केले नाही, तो वेस्टेज आंबा जातो. बदलत्या हवामानाचा कोकणातल्या शेतीला मोठा फटका बसलाय आणि या परिस्थितीत शेतकरी होरपळत असताना आता आयात निर्यातीच्या फटक्यांनाही तो सहन करतोय. पण उत्पादन घटलं असतानाही बाजारभावाची ही होणारी घसरण म्हणजे काजू उत्पादकांसाठी निश्चितच मोठी चिंतेची बाब आहे. दापोलीहून शिवाजी गोरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.